श्रावण महिना संपला का सुरू होणार आपले बाप्पाचं आगमन. त्याच्यामध्ये मुंबईकरांच्या सगळ्यांना ओढ असते ती आपले राजाची, म्हणजे लालबागचे राजाची. लालबागचा राजा यो मूल कोली लोकांचा होता म्हणजे हो, कारण की तो कोली लोकांचाच होता. नंतर तो मंडलाचा झाला आणि आता तर तो फक्त अंबानीचा आणि VIP लोकांचा राजा आहे. कारण का कोली लोकांचं तिकडे नाही अस्तित्व त्यांनी ठेवलं, नाही कोली लोकांना काही आरत्या दिल्या, नाही तिकडे कोली लोकांना दर्शन दिलं, नाही कोली लोकांना इज्जत दिली. आधी जर लालबागचा राजा इतिहास बघायला जाणार, काही महिला मंडळ जे कोली बायकांचं मार्केट चाललं होतं, तर त्या मार्केटचा आणि 1-2 व्यावसायिक लोकांनी जाऊन चिंतामणीला नवस केला. त्याच्यानंतर तो नवसाला पावला चिंतामणी. नंतर त्याचंच रूप म्हणून इकडे गणपती बसवला, तो लालबागचा राजा होता. याच्यासाठीच बोलायला लागतंय, कारण का आता आमचं कोली लोकांचं अस्तित्व काहीच नसल्यामुळे तिकडे नेहमी VIP, अंबानी आणि मंडलवाले एवढ्यांचंच चालतं. अरे राजाचं कितीही काही झालं ना तरी जेव्हा तुम्ही विसर्जनाला जाता तेव्हा आमच्या 100पेक्षा जास्ती कोली लोकांच्याच बोटी फक्त राजाला सलामी देवाला येतात. तो इतिहास आणि ही परंपरा अजूनही चालत आलेली आहे. विसरलाच चाल तुम्ही. कोली लोकांचं सगळंच मुंबईने हडपायला घेतलंय. राजा तर आमच्या हाती नाही राहिला, पण एकच विनवणी करेन लालबागच्या राजाच्या मंडळाला का आमचे कोली लोकांसाठी एक दिवस तरी तुम्ही फक्त राजासाठी आमचं दर्शन ठेवून बघा. नाही आमचा आगरी कोली बांधव तिकडे धावून उरला ना नाही पडला तर बघा, पण आमचं काहीतरी अस्तित्व तुम्ही ठेवायला पाहिजे. ही माझी मंडळाला जाम विनंती. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा.